मावळ तालुक्यातील आडले बुद्रुक या गावासह आजूबाजूच्या ओव्हाळे, डोणे, दिवड, राजेवाडी या गावातील ग्रामस्थांचा शेती आणि दुग्ध व्यवसाय हाच प्रमुख व्यवसाय। त्यामुळे या ठिकाणी पाळीव जनावरं मोठ्या प्रमाणात आहेत। या जनावरांना अनेकदा साथीचे आजार होतात प्रसूती दरम्यान, तसंच काही अपघात झाल्यास पशुवैद्यकाची गरज शेतकऱ्यांना वरचीवर पडत असते। शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेत आढळे बुद्रुक या गावात शासनाकडून श्रेणी 2 मधील राज्यस्तरीय पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात आला। दवाखान्यात निवासी डॉक्टरांचीही व्यवस्था करण्यात आली। तशी सोय दवाखान्यात करण्यात आली। या दवाखान्यामुळे पंचक्रोशीतल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। काही दिवस दवाखाना सुरू होता, मात्र पहिल्या डॉक्टरांची बदली झाली आणि त्यानंतर दवाखान्याची रयास गेली, कारण नव्याने रुजू झालेले डॉक्टर दवाखान्यात येतच नव्हते। इथून मागे जे डॉक्टर राहत होते त्यावेळेस लोकांना पाहिजे तशा सुविधा मिळत होत्या, पण आता या 2 वर्षापासून जेव्हा हे डॉक्टर आल्हाट म्हणून इथं आलेत तेव्हापासून गावामध्ये मेन व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिलं जातं। त्या व्यवसायाला जे गुरांचे जे आजार होतात त्या आजारांना या डॉक्टरांकडून कुठल्याही पद्धतीची त्यांना उपचार होत नाहीत। पूरक व्यवसाय शेती आहे आणि ते दूध व्यवसाय वरती खूप लोक इथं आमचे दूध व्यवसाय करतात। आणि आता 2 वर्षाला इथं हॉस्पिटल बंद आहे। ह्या डॉक्टरांची रहिवासी रूम आहे आणि सध्या आता हिची अवस्था आपण पाहताय कशी आहे आणि त्यामुळे खूप शेतकऱ्यांना त्रास होतोय। दवाखाना आहे मात्र डॉक्टर नाही अशी अवस्था झाल्यानं येथील ग्रामस्थांना त्यांच्या पाळीव जनावरांच्या बाबत अनेक संकटांना तोंड द्यावं लागतंय। अनेकांना आपली दुभती जनावरं, शेतात राबणारे तगडे बैल, शेळ्या, मेंढ्या आजाराची लागण झाल्यानं गमवावी लागतायत। त्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे। या संदर्भात येथील गावकऱ्यांनी तसंच ग्रामपंचायतीनं वेळोवेळी पशुसंवर्धन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तोंडी तसंच लेखी तक्रारी केल्या, मात्र त्यांची कोणीही दखल घेतली नाही। त्या डॉक्टरांची खूप गरज आहे आम्हाला। वेळोवेळी अर्ज दिलाय, वेळोवेळी ग्रामसभेमध्ये विषय झालेला आहे त्यांचा, तर ते काही येतच नाहीयेत। तर त्यांची वेळोवेळी कारवाई करावी किंवा बदली करावी। पण ह्या माणसामुळे केवळ अक्षरशः आमचं खूप नुकसान झालेलं आहे आणि 3 ते 4 त्यांनी शासनाची खूप दिशाभूल गेलेली आहे। त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची पूर्ण दखल घेतलेली नाही। भरपूर त्याची पाठबळ केली, त्यांचा पाठपुरावा केला, पण त्यांनी आतापर्यंत आम्हाला ओढवडीची उत्तर दिलेली आहेत। अखेर हवालदिल झालेल्या या गावकऱ्यांनी थेट झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। शेतकऱ्यांची तक्रार येताच झी हेल्पलाईनची टीम आढळे बुद्रुक गावात पोहोचली। इथल्या गावकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। राज्य शासनाचा जो पशुवैद्यकीय श्रेणी 2 आडले बुद्रुक दवाखाना आहे हा 5 ग्रामपंचायतीचा आहे आणि जी हेल्पलाईननं अनेक प्रश्न यापूर्वी मार्गी लावलेले आम्ही पाहिलेले आहेत आणि हाही प्रश्न मार्गी लागेल अशी आशा व्यक्त करतो। हा पशुवैद्यकीय दवाखाना बंद आहे, त्याची वेळोवेळ आमच्या सरपंचांनी दखल घेतलेली आहे। ग्रामसभेमध्ये ठराव केलेला आहे, त्यांची वेळोवेळी जाऊन तिथं त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली आहे, तरी त्यांनी काही आम्हाला काही प्रतिसाद दिला नाही। गावकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं खेड येथील पशुवैद्यक अधिकाऱ्यांना गाठलं। त्यांना आढळे बुद्रुक येथील दवाखान्याची अवस्था सांगितली। आठवड्यातील 2 दिवस शेजारच्या गावातील डॉक्टरांना आढळे गावात जाण्याचे आदेश दिल्याचं त्यांनी सांगितलं। तसंच लवकरात लवकर या ठिकाणी डॉक्टरांची नेमणूक करू असं आश्वासन देखील त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं। पशुवैद्यकीय दवाखाना आडले येथील काम बघण्यासाठी शेजारील पशुवैद्यकीय दवाखाने चांदखेड येथील डॉक्टरांना आठवड्यातनं 2 दिवस जाऊन बघण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आणि वरिष्ठ कार्यालयामार्फत आडले येथे कायमस्वरूपी पशुधन पर्यवेक्षक नेमण्याबाबतची कारवाई लवकरात लवकर करण्यात येणार आहे। पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या आश्वासनानं ग्रामस्थांचं समाधान झालंय, मात्र जोपर्यंत या गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात पूर्णवेळ डॉक्टर रुजू होणार नाहीत तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील। खेडहून साईदीप ढोबळेसह विशाल पडाळे, झी मीडिया, मावळ। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।